जालना लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या अनुषंगाने आज जालना लोकसभा मतदारसंघासाठी मतदान साहित्याचं वाटप केलं जातं। जालना लोकसभेमध्ये एकूण 329 मतदान केंद्र आहेत। त्यात 312 मूळ मतदान केंद्र असल्याचं नायब तहसीलदार प्रभाकर घुगे यांनी सांगितलं। मतदान साहित्य वाटपासाठी शहरामधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या खुल्या जागेत 1 ते 32 टेबलची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर 4 कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मतदान यंत्र वाटप केले जाते। जालना लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे 700 पोलीस कर्मचारी, 1700 कर्मचारी आणि 200 ऑफिशियल स्टाफ कार्यान्वित करण्यात आला असून लोकसभा निवडणूक निर्विघ्न आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य तयारी केल्याची माहिती प्रभाकर घुगे यांनी दिली आहे। सर, मला तुमचं नाव सांगा, तुमचं पद सांगा आणि आज मतदान यंत्र जे आहे ते डिस्पॅच होत आहेत, काय माहिती सांगा याबद्दल? चला, आजच्या पूर्ण प्रोग्रामची मी आपल्याला सविस्तर माहिती देतो। आज दिनांक 12/5/2024 रोजी आपलं औद्योगिक प्रशिक्षण संस्था संभाजी रोड इथून आपण साहित्य वाटप 101 जालना विधानसभा मतदारसंघाचे आपण साहित्य वाटप करत आहोत। या साहित्यामध्ये आपण एकूण मतदान 329 मतदान केंद्र आहेत। त्याच्यामधले 312 आपले मूळ मतदान केंद्र आहेत आणि 12 ऑक्झिलरी मतदान केंद्र आहेत आणि त्याचे आपण साहित्य वाटप केंद्राचे असे केलेले आहेत 1 ते 32 टेबलचे आपण व्यवस्था केलेली आहे आणि 1 ते 32 टेबलवर आपण त्यांच्या टेबल क्रमांक 1 ते 32 नुसार आपण त्यांच्या त्या टेबलसमोर फलक लावलेले आहेत। माग आपण 4 कर्मचारी ठेवलेले आहेत साहित्य वाटपसाठी आणि बाकी इतर आपलं वारंट चालू आहे। माननीय आर.ओ. साहेब श्री डॉक्टर श्रीमंत हारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले जे कर्मचारी आहेत आपले या पूर्ण याच्यासाठी लागणारे ते आपले आर.ओ. साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले हे चालू आहेत, वारंट वाटप चालू आहे सध्या। बाकी व्यवस्था इकडं पलीकडच्या साईडला आपण एक भोजन, सर्व कर्मचाऱ्याची भोजन व्यवस्था सुद्धा ठेवलेली आहे। सर, साधारणतः किती कर्मचारी अधिकारी? जवळपास आता आमचे PRO, FPO आणि OPO हे जवळजवळ आमचे 1700 कर्मचारी आहे। आमचा ऑफिशियल स्टाफ जवळजवळ 200च्या आसपास, 200 ते 250च्या आसपास आहे। पोलीस कर्मचारी 700 पोलीस कर्मचारी आहेत। असं एकंदरीत जवळपास 3000च्या आसपास आमचा पूर्ण स्टाफ आहे। किती मतदान यंत्रांचे आज वाटप होणार आहे? आज पूर्ण मतदान यंत्राचे वाटप होणार। आपण झोनल मार्फत त्यांचा ओके रिपोर्ट संध्याकाळी घेणार। मतदान 15 डिस्पॅच झाल्याच्या नंतर संध्याकाळी सर्व झोनल ऑफिसरकडून त्यांचा आपण ओके रिपोर्टसुद्धा घेणार आहेत। काय साहित्य वाटप केलं सर? साहित्य सर्व आपलं त्याच्यामध्ये जे आपले UEMचं जे BU, CU आणि VVPAT हे पूर्ण बंच आणि इतर आपलं स्टॅट्युटरी आणि नॉन स्टॅट्युटरी जे साहित्य असतं ते सुद्धा आपण त्यांना वाटप करत आहोत। काय नाव सर आपलं? मी प्रभाकर केशवराव घुगे, नायब तहसीलदार निवडणूक, तहसील कार्यालय जालना।